तर भाजपनं मात्र रोहित पवारांचा हा आक्षेप फेटाळून लावलाय। म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या? चौकशा काही जाणून कोणी लावत नाही आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळच लावत नाही। त्यांना चौकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे। तक्रार आली आहे, तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात, समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती। पवारांच्या साम्राज्यावर फडणवीसांची वक्र दृष्टी आहे। वसंतदादा साखर संस्थेवर चौकशीचा बडगा उगारण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनी वसंतदादा साखर संस्थेच्या चौकशीचे आदेश दिलेत। पवार काका पुतळ्याचा शुगर इन्स्टिट्यूटवर मोठा पगडा आहे आणि यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांच्या या साम्राज्यावर चौकशीचे आदेश दिल्याचं पाहायला मिळतंय। यावरून राजकीय वर्तुळात मात्र अनेक चर्चांना उधाण आलंय। वसंतदादा साखर संस्थेच्या चौकशीचे आदेश हे देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे चौकशीचे आदेश दिलेत। तर नेमकं हे प्रकरण काय आपण पाहतोय। अनुदानाचा वापर मूळ उद्देशासाठी नसल्याचा आक्षेप घेण्यात आलाय। अनुदान वसुली आणि वितरणात पारदर्शकता नाही। साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आली आहे। अनुदान विनियोगाची तपासणी होणार आहे।